नमस्कार, मी ऋचा बर्वे आणि तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द रिव्हर साईड रिफ्लेक्शन्स. ह्या चॅनलमध्ये आपण आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक छान छान गोष्टींचा उहापोह किंवा संवाद करणार आहोत. यासाठी मी काही पुस्तकं रिफर केली आहेत. त्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मी नक्की शेअर करेन. आजचा विषय मी घेऊन आली आहे, तोही खूप इंटरेस्टिंग आहे आणि विषय आहे आपल्याला येणारा स्ट्रेस. स्ट्रेस का येतो? मला वाटणारी 3 महत्त्वाची कारणं मी तुम्हाला थोडक्यात सांगते. कारण नंबर 1, आपण एकाच वेळेला अनेक ठिकाणचे विचार करत असतो. घरचे विचार, घरातली कामं, जबाबदाऱ्या, ऑफिसची कामं, पॉलिटिक्स, ऑफिसचे टार्गेट्स, फायनान्शियल काही गोष्टी, कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे शिक्षण इत्यादी इत्यादी. कारण नंबर 2, आपल्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे विचार चालू असतानाच, त्याचा स्ट्रेस असतानाच आपण दुसऱ्या काही गोष्टी स्वतःवर लादून घेतो. नवीन टार्गेट्स, आणखीन कोणाची तरी काहीतरी स्टोरी, कोणाचे प्रॉब्लेम्स, असं काहीतरी. आणि कारण नंबर 3, तुम्ही कितीही म्हटलं की आपण डोक्याला ताण द्यायचा नाही, नवीन गोष्टी उगाचच आपल्या डोक्याला लावून घ्यायच्या नाहीत, तरी देखील आपल्या मेंदूलाच ती जन्मतः सवय असते की जरा काही कानावर पडलं की त्याचा विचार मेंदूत सुरू होतो. ते जेनेटिकलीच आहे. तर त्यामुळे ते आपसुकच सुरू होतं आणि आपण त्यावर कंट्रोल करू शकत नाही. ही महत्त्वाची 3 कारणं आहेत. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या कारणांमुळे जो स्ट्रेस येतो त्याच्यावरती आपण कशी मात करू शकतो, तुमच्याबरोबर मी सुद्धा, मलाही हा त्रास होतो, तर ती आपण मात कशी करतो, त्यासाठी आपण काही छोटे छोटे उपाय कसे करायचे, आपल्या वागण्यात कसा बदल करायचा, ह्याचा उहापोह करणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. ओके.